Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय आहे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. आज आपण 50हून अधिक सिनोनिम्स पाहणार आहोत आणि त्याचे आणखीन काय अर्थ होतात ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. ओके, प्रत्येक शब्दाचे मी तुम्हाला 4 अर्थ सांगणार आहे. म्हणजे वेगवेगळे तुम्हाला अजून कोणते वर्ड्स तुम्ही यूज करू शकतात ते आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे तुमची वोकॅबलरी या व्हिडिओमध्ये खूप वाढणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून कोणते शब्द तुम्हाला जर आठवत असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहित जा. ओके, सो पहिला आपला शब्द आहे सॅड. आपल्याला नेहमी माहिती आहे बेसिक इंग्लिश मध्ये आपण नेहमी वापरतो सॅड. आय एम सॅड. सो इन्स्टेड ऑफ सॅड यू कॅन यूज अनहॅपी, अनहॅपी, सॉरफुल, सॉरोफुल अँड ग्लूमी, ग्लूमी. ओके, सो एक्झॅक्ट या तिघांचाही तोच अर्थ आहे. सॅड म्हणजे दुःखी. सो सॅडच्या ऐवजी तुम्ही अनहॅपी, सॉरोफुल, ग्लूमी हे सेंटेन्स किंवा हे वर्ड्स वापरू शकतात रादर दॅन सेंटेन्स. नेक्स्ट, फास्ट. ओके, म्हणजे वेगवान. फास्ट, वेगवान. त्याऐवजी तुम्ही वापरू शकतात क्विक, रॅपिड, स्विफ्ट. क्विक, रॅपिड, स्विफ्ट. So instead of using same word again and again, he is very fast. Okay, तो खूप फास्ट आहे. सो त्याऐवजी तुम्ही म्हणू शकता क्विक, रॅपिड, स्विफ्ट. येस. नेक्स्ट आहे स्लो म्हणजे हळू. त्याचे सिनोनिम्स आहेत अनहरीड, स्लो पेस्ड, लेजरली. ओके, सो यांचाही अर्थ होतो हळुवारपणे, स्लो. नेक्स्ट, डिफिकल्ट म्हणजे कठीण. त्याचे समानार्थी शब्द आहे हार्ड, टफ, चॅलेंजिंग. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही म्हणणार की दिस टास्क इज व्हेरी डिफिकल्ट. So instead of that, you can say this task is very hard, tough, or challenging. This is very challenging. ओके, सो त्याचाही अर्थ डिफिकल्ट असाच होतो. सो ट्राय करा की सेम सेम वर्ड यूज करण्यापेक्षा हे वेगवेगळे शब्द सुद्धा तुम्ही यूज करा ज्याने तुमची वोकॅबलरी वाढणार आहे. नेक्स्ट आहे इझी म्हणजे सोपं. आपल्याला माहिती आहे इझी म्हणजे सोपं, बट ऑलवेज युझिंग इझी इट्स क्वाईट बोरिंग. इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन यूज सिम्पल, effortless, straightforward. Simple, effortless, straightforward. नेक्स्ट आहे हॉट म्हणजे गरम. त्याचे समानार्थी शब्द आहे वार्म, बॉइलिंग, स्कॉचिंग. हॉट, वॉर्म, बॉइलिंग, स्कॉचिंग म्हणजे गरम. नेक्स्ट, कोल्ड म्हणजे थंड. फ्रीजिंग, आयसी, चिली. कोल्ड, फ्रीजिंग, आयसी, चिली. येस. नेक्स्ट आहे वेट म्हणजे ओले. डॅम्प, मॉइस्ट, सॉगी. डॅम्प, मॉइस्ट, सॉगी. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्राय म्हणजे कोरडे. ऍरिड, पार्च्ड, डेसिडेट. ओके. नेक्स्ट आहे लाऊड म्हणजे जोरदार. नॉइझी,
clamorous, boisterous, loud, noisy, clamorous, boisterous. नेक्स्ट आहे क्वाइट. कीप क्वाइट, आपण म्हणतो ना कीप क्वाइट, शांत रहा. सो त्याचे समानार्थी शब्द आहे सायलेंट, हशड, ट्रँकल. नेक्स्ट स्मार्ट म्हणजे हुशार, स्मार्ट. इंटेलिजंट, क्लेवर, ब्राईट. इंटेलिजंट, क्लेवर, ब्राईट. ओके, सो तुम्ही कोणता शब्द नेहमी वापरतात मला कमेंटमध्ये सांगा. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्मार्टचा अजून कोणता समानार्थी शब्द माहिती असेल तर तोही कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट यंग म्हणजे तरुण, यंग, युथफुल, जुव्हेनाइल, ऍडोलसंट. ओके, यंग म्हणजे तरुण, त्याचे हे समानार्थी शब्द होते. नेक्स्ट आहे ओल्ड. ओके, ओल्ड म्हणजे म्हातारं किंवा जुनं असं आपण म्हणू शकतो. एन्सियंट, एल्डरली, एज्ड. ओके, सो याला सुद्धा जुनं आपण म्हणू शकतो. ओल्ड, एन्सियंट, एल्डरली, एज्ड. नेक्स्ट आहे स्ट्रॉंग, ताकदवर, पॉवरफुल, मायटी, रॉबस्ट. येस. नेक्स्ट स्टुपिड. ओके, स्टुपिड म्हणजे आपण काय म्हणणार, वेडा, मूर्ख. स्टुपिड, डम, फुलिश, इडिओटिक. स्टुपिड, डम, बुलिश, इडिओटिक. नेक्स्ट वीक. ओके, म्हणजे आपण काय म्हणू, अशक्त आपण म्हणू शकतो. वीक म्हणजे अशक्त. फिबल, फ्राईल. ओके, काय याचे तुम्ही पाहू शकता. फिबल, फ्राईल, येस, डेलिकेट. येस. नेक्स्ट आहे सीक म्हणजे आजारी, SICK, सीक म्हणजे आजारी. इल, अनवेल, डिसीज्ड. ओके, सो समानार्थी शब्द काय आहे, सीकचे इल, अनवेल, डिसीज्ड हे सगळे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट हेल्दी, ताकदवर, हेल्दी. फिट, वेल, रोबस्ट. नेक्स्ट रिच. रिच म्हणजे श्रीमंत, पैसे असणारा व्यक्ती, त्याला आपण रिच म्हणतो. सो रिच, वेल्दी, affluent, प्रॉस्परस. ओके, सो हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट पुअर म्हणजे गरीब. इम ओके, पुअर, impoverished, destitute, needy. नेक्स्ट अँग्री. ओके, अँग्री म्हणजे रागावणारा, चिडखोर. फ्युरियस, enraged, enraged. ओके, angry, furious, enraged, enraged. येस. नेक्स्ट आहे काम म्हणजे शांत, काम,
शांत, पीसफुल. सिरेन, ट्रँकल. काम, पीसफुल. सिरेन, ट्रँकल. ओके. यामध्ये आता पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर तुम्ही नोटीस करा की कोणते शब्द तुमच्यासाठी अगदी नवे होते. राईट. नेक्स्ट आहे फ्री. ओके. फ्री म्हणजे वॅकेंट आपण म्हणू शकतो, किंवा एखादी जागा रिकामी असणे होऊ शकतं. अनऑक्युपाईड. ओके. अनऑक्युपाईड म्हणजे, ऑक्युपाईड म्हणजे काय, एखादी गोष्ट कन्सिडर केलेली असणे, भरलेली असणे. अनऑक्युपाईड म्हणजे रिकामी असणे. ओके. सो अनऑक्युपाईड, वॅकेंट, आयडल. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रू. समानार्थी शब्द ट्रू म्हणजे खरे. ॲक्युरेट, करेक्ट, एक्झॅक्ट. ट्रू, ॲक्युरेट, करेक्ट, एक्झॅक्ट. नेक्स्ट आहे फॉल्स म्हणजे चुकीचे. त्याचे समानार्थी शब्द बघा. अनट्रू, इनॲक्युरेट, रॉंग. फॉल्स, अनट्रू, इनॲक्युरेट, रॉंग. त्यानंतर फेक. फेक म्हणजे खोटे. काउंटरफेट, फोनी, बोगस. येस. नेक्स्ट आहे ब्युटिफुल म्हणजे सुंदर. प्रिटी, लवली, गॉर्जियस. ब्युटिफुल, प्रिटी, लवली, गॉर्जियस. नेक्स्ट अगली म्हणजे कुरूप. अगली, हिडियस, अनसाइटली, रिपल्सिव. अगली, hideous, unsightly, repulsive. नेक्स्ट फनी. ओके म्हणजे विनोदी. ह्युमरस, अम्युझिंग, कॉमिकल. ओके. सो फनी, फ्युरियस, अम्युझिंग, कॉमिकल. नेक्स्ट सिरियस. ओके. एखाद्या गोष्टीवर सिरियस असणे. ओके. सोलमन, ग्रॅव्ह, अर्नेस्ट. ओके. सिरियसला काय म्हणणार तुम्ही? सोलमन, ग्रेव्ह, अर्नेस्ट. नेक्स्ट काइंड, दयाळू. जेंटल, केअरिंग, कॉम्पॅ कॉम्पॅशनेट. काइंड, जेंटल, केअरिंग, कम्पॅशनेट. नेक्स्ट क्रुएल. क्रुएल. ओके. क्रुएल म्हणजे एखाद्यावर अत्याचार करणारा, त्रास देणारा. काइंडच्या अपोजिट क्रुएल आहे. ओके. सो दयाळू. दयाळूच्या अपोजिट काय होणार, की जो दयाळू नसलेला. ओके. ज्याला हार्ट नाहीये किंवा हळवा नाहीये, असा क्रुएल. हार्टलेस, ब्रिच्युअल, विशियस. येस. नेक्स्ट ब्रेव्ह म्हणजे शूर, धाडसी. करेजियस, बोल्ड, फिअरलेस. ओके. ज्याला भीती नाहीये कसली, असा ब्रेव्ह. नेक्स्ट कावर्डली, टिमिंग, फिअरफुल. येस.
pusillanimous, cowardly, timid, fear. येस, असे बरेचसे शब्द आहेत की जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. सो तुम्हाला अजून कोणते शब्द सुचत असतील तर ते लिहा. नेक्स्ट आहे लेझी, आयडल, स्लगिश, lethargic म्हणजे आळशी. ओके, टुडे आय एम फीलिंग व्हेरी लेझी. सो इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन से टुडे आय एम फीलिंग lethargic म्हणजे आळस. नेक्स्ट, एनर्जेटिक उत्साही, लाईव्हली, ऍक्टिव्ह, डायनॅमिक. एनर्जेटिक, ही इज व्हेरी एनर्जेटिक म्हणजे तो खूप एनर्जेटिक आहे, उत्साही असतो. ही इज लाईव्हली, ही इज ऍक्टिव्हली, ही इज डायनॅमिक. सो हे सिमिलर वर्ड्स सुद्धा तुम्ही वापरू शकतात. नेक्स्ट, हार्ड वर्किंग म्हणजे मेहनत करणारा, मेहनती. हार्ड वर्किंग, द बॉय इज हार्ड वर्किंग. तो मुलगा खूप मेहनती आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट यू कॅन से diligent, industrious, assiduous. ओके, सो हे आहे हार्ड वर्किंगचे सिनोनिम्स. नेक्स्ट आहे टायर्ड म्हणजे थकलेलं. नेक्स्ट, त्याचा समानार्थी शब्द आहे एक्झॉस्टेड, वेअरी, ड्रेन्ड. ओके, आय एम ड्रेन्ड आउट म्हणजे मी खूप थकलेली आहे. ओके, आय एम टायर्ड हा आपला बेसिक वर्ड आहे. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो आय एम फिलिंग टायर्ड, आय एम टायर्ड. सो इन्स्टेड ऑफ यू कॅन से आय एम ड्रेन्ड आउट टुडे, आय एम एक्झॉस्टेड टुडे म्हणजे मी खूप थकली आहे आज. नेक्स्ट आहे कॉन्फिडेंट. ओके, कॉन्फिडेंट म्हणजे आत्मविश्वास असणे एखाद्यात. सो आय एम व्हेरी कॉन्फिडेंट, मी खूप आत्मविश्वासी आहे. सेल्फ अश्युअर्ड, सेल्फ अश्युअर्ड स्वतःवर विश्वास असणे. बोल्ड, सेल्फ रिलायंट. सो हे सगळे कॉन्फिडेंटचे समानार्थी शब्द आहेत. येस. नेक्स्ट, शाय. ओके, म्हणजे लाजणारा, लाजाळू. बॅशफुल, रिझर्व्ड, timid, shy, bashful, reserved, timid. Next, bright. ओके, ब्राईट म्हणजे कलरफुल किंवा फ्रेश, लाईट असणारा, उजेड असणारा असं पण आपण म्हणू शकतो. ब्राईट, प्रकाश. रेडियंट, लुमेनियस, शायनिंग. ओके, सो हे ब्राईटचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट, डार्क म्हणजे काळोख. डिम, शॅडोई, ग्लूमी. ओके, सो डार्कचे समानार्थी शब्द आहे डिम, शॅडोई, शॅडोली, ग्लूमी. नेक्स्ट आहे एक्सपेन्सिव्ह महाग. कॉस्टली, प्राइझी, एक्स्ट्रावेगंट म्हणजे एखादी गोष्ट खूप महाग असणे. आपण म्हणतो ना, द वॉच इज एक्सपेन्सिव्ह, वॉच खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सो यू कॅन ऑल्सो से द वॉच इज कॉस्टली. सो प्राइझी, एक्स्ट्रावॅगंट म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त प्राइस असणे, व्हॅल्यू पेक्षा जास्त प्राइस असणे, एक्स्ट्रावॅगंट. येस. नेक्स्ट, चीप म्हणजे स्वस्त. एक्सपेन्सिव्हचा अपोजिट वर्ड आहे चीप, आणि चीपचे समानार्थी शब्द बघा. चीप, इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे स्वस्त. अफोर्डेबल म्हणजे आपण इझिली ते अफोर्ड करू शकतो, घेऊ शकतो असे. इकॉनॉमिकल म्हणजे इकॉनॉमिकल दृष्ट्या सुद्धा ते आपल्याला परवडणारे असतात थोडक्यात. सो चीप, इनएक्सपेन्सिव्ह, अफोर्डेबल, इकॉनॉमिकल. नेक्स्ट आहे जनरस. जनरस, ओके, काइंडच आपण म्हणजे एक देणारा. ओके,
गिविंग, त्याचा स्वभाव ना खूप देण्याची वृत्ती आहे त्याची, आपण म्हणतो तसं. ही इज व्हेरी जेनरस गाय. गिविंग, हेल्पिंग नेचर आहे त्याचं. गिविंग, चॅरिटेबल, बेनोव्होलंट. ठीक आहे. नेक्स्ट. ओके. सेम. हा. नेक्स्ट, सेल्फिश म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणारा, स्वार्थी. इगोसेंट्रिक म्हणजे थोडे काही झालं की स्वतःबद्दल फक्त विचार करतो आणि दुसऱ्यांचा विचार करत नाही, इगोइस्टिक आहे असं आपण म्हणू शकतो. सेल्फ सेंटर्ड, इगोटिस्टिकल. ओके, सो सेल्फिश, इगोसेंट्रिक, सेल्फ सेंटर्ड, इगोटी इगोटिस्टिकल. येस. नेक्स्ट, लकी. ओके. आपण लकी म्हणजे एखादा खूप लकी आहे की ज्याला इझिली गोष्टी मिळून जातात किंवा लकीली मिळून जातात. सो त्याचे समानार्थी शब्द बघा. फॉर्च्युनेट, ब्लेस्ड, फेवर्ड. लकी, फॉर्च्युनेट, ब्लेस्ड, फेवर्ड. नेक्स्ट, अनलकी, अनफॉर्च्युनेट, लकीने लकीलेस, कर्स्ड. अनलकी म्हणजे एखादा कम नशिबी आपण म्हणू शकतो. त्याचं लकच चालत नाही. लकलेस, कर्स्ड, शापित थोडं. नेक्स्ट, डर्टी, खराब, घाणेरडे. फिल्थी, ग्रीमी, सॉइल्ड. हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. डर्टी, फिल्दी, ग्रीमी, सॉइल. येस. नेक्स्ट, क्लीन. डर्टीच्या अपोजिट काय आहे? क्लीन. आणि क्लीनच्या समानार्थी शब्द काय आहे? क्लीन, स्पॉटलेस, प्रिस्टीन, इमॅक्युलेट. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना, हर हाऊस वॉज क्लीन. यू कॅन ऑल्सो से हर हाऊस वॉज स्पॉटलेस. येस. नेक्स्ट आहे ऑनेस्ट. ऑनेस्ट, प्रामाणिक, ट्रुथफुल, सिन्सिअर, ट्रस्टवर्दी, विश्वासू. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. राईट. नेक्स्ट, डिसऑनेस्ट. ओके, जो प्रामाणिक नाहीये तो. डिसीटफुल. ओके, चुकीचे गोष्टी करणारा, काय म्हणणार आपण त्याला? डिसऑनेस्ट. अनट्रस्टवर्दी. ओके, विश्वास नसणारा, अविश्वासू. फ्रॉडलंट. ओके, म्हणजे तो फ्रॉड करतात ते. त्यानंतर आहे रफ. रफ म्हणजे काय? खरबडीत. कॉर्स, अनइव्हन, जॅग्ड. ओके, म्हणजे प्रॉपर नाहीये, खरबड आहे असं. त्याचा अपोजिट आहे फ्लॅट. आणि समानार्थी आहे स्मूथ, इव्हन, लेवल्ड म्हणजे प्रॉपर प्लेन असं. नेक्स्ट, बिग म्हणजे मोठे. सो बिग अपोजिट आहे लार्ज, ह्यूज, इनॉर्मस. दिस ट्री इज व्हेरी बिग. ओके, आपण काय म्हणू? हे ट्री, हे झाड खूप मोठं आहे. त्याऐवजी आपण म्हणू शकता द ट्री इज ह्यूज. The tree is enormous. The tree is very large. Okay, so you can use different words every time. Next, small म्हणजे काय? छोटा, लहान. So small,
टायनी, टायनी म्हणजे पण छोटा, लिटिल, मिनिचर. ओके, सो स्मॉल, टायनी, लिटिल, मिनिचर. येस. ओके, सो लक्षात आलं तुमच्या की हे सेंटेन्स कसे आहेत आणि आपण कशी प्रॅक्टिस करतो याची. येस. नेक्स्ट, गुड म्हणजे चांगला, एक्सलंट, सुपर्ब, आउटस्टँडिंग. बॅड म्हणजे खराब, वाईट, टेरिबल, ऑफुल, ड्रेडफुल. येस. हॅपी, जॉयफुल, ग्लॅड, cheerful. येस. सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सेंटेन्सची प्रॅक्टिस कशी केली आहे आणि तुम्हालाही हे सगळे जे आपण सिनोनिम्स आज बघितले ते तुमच्या लक्षात आले असतील. अजून असे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील आणि सहज सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश शिकायचं असेल तर आपला हा स्पोकन इंग्लिशचा 2 महिन्याचा कोर्स आहे प्लस 1 महिना प्रॅक्टिस, असं टोटल 3 महिने यामध्ये कव्हर केले जातात. त्यामध्ये आपण लाईव्ह ट्रेनिंग सुद्धा घेतो. सो त्यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल करून तुमचं सीट आजच बुक करू शकता, जिथे आपण लाईव्ह ट्रेनिंग घेऊन प्रॉपर अंडरस्टँडिंग करतो, शिकतो. ओके, सो आता कॉल करा आणि तुमचं बुक करा, तुमचं सीट बुक करा. येस. सो थँक यू सो मच फॉर जॉईनिंग एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.